नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, एक्झरसाइज 21.2 मधील पुढील उदाहरणं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 7. द लेंथ ऑफ साइड्स ऑफ अ ट्रायंग्युलर फील्ड आर 11 मीटर, 60 मीटर अँड 61 मीटर. व्हॉट इज द एक्सपेंडिचर फॉर अ ग्रोईंग ग्रास इन द फील्ड ॲट द रेट ऑफ ₹10 पर स्क्वेअर मीटर. म्हणजे हे ट्रायंग्युलर फील्ड आहे, हे एक ट्रायंग्युलर फील्ड आहे आणि त्याचे साईड्स काय आहेत 11, 60 अँड 61. आता जेव्हा 11, 60 आणि 61 ह्या साईड्स असतील, याचा आता हे काय 11, 60 अँड 61 हे काय आहे पायथागोरस ट्रिपलेट आहे. म्हणजेच हे फील्ड काय असेल, ही राईट अँगल ट्रायंग्युलर असेल. म्हणजेच आता याच्यावरून काय काढायचं आपल्याला, एरिया काढायचा आणि काय एक्सपेंडिचर ऑफ ग्रोइंग ग्रास इन द फील्ड ॲज ₹10 पर मीटर. म्हणजे त्याला 10नी मल्टिप्लाय करायचं. मग आता एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल इक्वल्स टू 1/2 इंटू साईड्स मेकिंग राईट अँगल 60 इंटू 11 इक्वल्स टू 2 1 2 2 3 0 11 3 33 330 मीटर स्क्वेअर हा आला एरिया. मग त्याचं एक्सपेंडिचर किती होईल, मग एक्सपेंडिचर इक्वल्स टू किती खर्च लागेल, रेट काय आहे ₹10 पर स्क्वेअर मीटर आणि टोटल किती स्क्वेअर मीटर आलं 330. तो मल्टिप्लाय केला 3300 रुपीज, 3300. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 8. इन द फिगर 4 कॉन्ग्रंट सर्कल्स विथ रेडिया 7 सेंटीमीटर आर शोन. आता बघा इथे हे जे सर्कल्स आहेत हे कॉन्ग्रंट आहेत आणि ही रेडियस किती आहे 7. प्रत्येकाची रेडियस किती आहे 7. व्हॉट इज द एरिया ऑफ द शेडेड रिजन. हा जो शेडेड रिजन आहे याचा एरिया किती आहे असा प्रश्न आहे. आता ह्या शेडेड रिजन जो आहे त्याचा एरिया काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हा जो कंप्लीट स्क्वेअर आहे हा स्क्वेअरचा एरिया अगोदर कॅल्क्युलेट करावं लागेल आणि हे जे सर्कलचा भाग आहे हा काय करावं लागेल आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागेल. आता पहिल्यांदा याची रेडियस 7 आहे, म्हणजे हे 7 आणि हे 7, हे दोन्ही 7, म्हणजे ही जी साईड आहे ही साईड किती झाली 14 सेंटीमीटर. किती झाली 14 सेंटीमीटर. मग आपण आता एरिया काढूयात. एरिया ऑफ स्क्वेअर ABCD इक्वल्स टू, हा काय आहे स्क्वेअर आहे म्हणजे ते काय साईड इंटू साईड, म्हणजे 14 इंटू 14. तो किती येईल 14 इंटू 14 196. हा कशाचा एरिया झाला ह्या पूर्ण स्क्वेअरचा. आता आपल्याला हे जे 1/4 जो सर्कल आहे हा 1/4 याचा एरिया काढायचा आहे. आता जर तुम्ही बघितलं तर हे किती, हा 1/4 आहे, हा 1/4, हा 1/4 आणि सर्वांचं मिळून काय होईल मग ते एक कम्प्लीट सर्कल तयार होतं ज्याची रेडियस 7 सेंटीमीटर आहे. मग त्याचा आपण एरिया काढूयात. एरिया ऑफ सर्कल इक्वल्स टू पाय आर स्क्वेअर. आर किती आहे ठिकाणी 7 इंटू 7 स्क्वेअर, 7 इंटू 7 इक्वल्स टू 22/7 इंटू 7 इंटू 7. ह्या सर्कलचा एरिया आहे. सर्कल 7 7 कॅन्सल, 7 2 14 अँड 150. हा एरिया ऑफ द सर्कल. आणि आपल्याला काय करायचं आहे, हा स्क्वेअरमधून सर्कलचा एरिया सबट्रॅक्ट करायचा आहे. मग तो कशाचा असेल, एरिया ऑफ अ शेडेड रिजन. देअरफॉर 196 हा पूर्ण स्क्वेअरचा झाला मायनस आणि हा या सर्कलचा झाला 154. 240 42 सेंटीमीटर स्क्वेअर. ऑप्शन नंबर 1. Question number 9. The length and the breadth of a hall are 18 meter and 15 meter. How many square tiles of length 25 centimeter will be required to fit on the floor of the hall? आता बघा यासाठी एक समजण्यासाठी एक फिगर ड्रॉ करूयात. हा एक हॉल आहे रेक्टँग्युलर साईजचा. त्याची आहे साईज 18 and 15 मीटर, 18/15. आणि याला काय करायचं, टाईल्स बसवायच्यात, फरशी बसवायची आणि तिची साईज काय आहे 2.25 सेंटीमीटर.
आता या ठिकाणी युनिट हे वेगवेगळे आहेत. इथं मीटर आहे, इथं सेंटीमीटर आहे, हे लक्षात घ्यावं लागेल आपल्याला. मग नंबर ऑफ टाईल्स म्हणजेच काय? नंबर ऑफ टाईल्स काय येतील? एरिया ऑफ दिस रेक्टँग्युलर हॉल डिवायडेड बाय एरिया ऑफ द टाईल्स. एरिया ऑफ द टाईल्स. मग आता बघा, हे इथंच घेऊयात आपण. हे सेंटीमीटर आहे. टाईल्स काय आहे? 25 सेंटीमीटर. तिथंच मी मीटरमध्ये कन्वर्ट केलं होतं. 25 सेंटीमीटर. मग 25 सेंटीमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करतो आपण? 100ने डिव्हाइड करतो. मग ते काय येईल? 0.25 मीटर. 0.25 मीटर. देअरफॉर आता नंबर ऑफ टाईल्स रिक्वायर्ड इक्वल्स टू एरिया ऑफ द हॉल. तो काय येईल? 18 × 15 डिवायडेड बाय एरिया ऑफ द टाईल्स. आता एरिया काय? स्क्वेअर आहे, म्हणजे काय येईल ते? 0.25 × 0.25 इज इक्वल्स टू. आता हे डेसिमल पॉईंट काय असेल? तिथं 100 आणि इथं 100, म्हणजे त्यांना 10,000ने मल्टिप्लाय करावं लागेल. इंटू बघा, हे 100ने याच्यासाठी इंटू याच्यासाठी 100. मग खाली काय येईल? 25 × 25. आता 25 1 जा 25, 25 4 जा 25 1 जा 25 4 जा. त्याला हे 18 × 15 × 4 × 4 ह्याला मल्टिप्लिकेशन. आता इथे बघा, आपल्याला हे याचा आणि याचा मल्टिप्लिकेशन करूयात आणि याचा मल्टिप्लिकेशन, कारण इथं युनिट प्लेसला 0 आल्यानंतर तो मल्टिप्लिकेशन ओव्हरली करायला सोपं जातं. हे आता 15 4 जा 15 4 जा किती येतं? 60 इंटू 18 4 जा हे येतं 72. किती येतं ते? 72 इक्वल्स टू. आता हे 0 इथं दिलं आणि 6ने 72ला मल्टिप्लाय केलं. 6 2 जा 12, कॅरी 1, 6 7 जा 42 प्लस 1 43. किती आले? 4320 टाईल्स रिक्वायर्ड. ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. Question number 10. Quadrilateral ABCD is a rectangle. Length AB ही पूर्ण AB 24 ही टोटल किती आहे? 24 सेंटीमीटर. लेंथ BC ही पूर्ण BC 18 सेंटीमीटर. A sector of 7 radius centimeter is cut off at each corner of the rectangle. What is the area of the remaining figure? म्हणजे काय केलं? हा एक रेक्टँगल आहे आणि हे सेक्टर्स आहेत, ज्याची रेडियस 7 सेंटीमीटर आहे. हे कट केले. मग हा जो उरलेला जो भाग असेल त्याचं एरिया किती? जे मागील उदाहरणात आपण पाहिलं होतं की अगोदर काय करावं लागेल? मग हा एरिया ऑफ द स्क्वेअर काढावं लागेल आणि हे जे कट ऑफ करणार आहे याचा एरिया काढावं लागेल. आता हे जर तुम्ही पाहिलं, हा काय? हा सेक्टर इथं 90 डिग्रीज आहे. ही 90 डिग्री आहे. रेडियस म्हणजे रेक्टँगल म्हणजे 90 डिग्री, म्हणजे हे 1/4 पार्ट आहे स्क्वेअरचा. मग हे जर 4 एकत्र केले तर ते एक सर्कल फॉर्म होतं की ज्याची रेडियस किती आहे? 7. रेडियस किती आहे? 7. आणि मग त्याचा एरिया काढून ह्या पूर्ण रेक्टँगलच्या एरियामधून त्याला सबट्रॅक्ट करायचं. मग पहिल्यांदा बघूयात. एरिया ऑफ रेक्टँगल ABCD. एरिया ऑफ रेक्टँगल ABCD इक्वल्स टू लेंथ इंटू ब्रेडथ, म्हणजे 24 × 18. 24 × 18 किती येईल ते? 18 4 जा 72, कॅरी 7, 18 2 जा 36, 36 प्लस 7 43 सेंटीमीटर स्क्वेअर. हा झाला या पूर्ण रेक्टँगलचा. आता हा जो एक सर्कल फॉर्म होतो ज्याची रेडियस 7 आहे, मग त्याचा एरिया काय येईल? एरिया ऑफ अ सर्कल πr² 22/7 × 7 × 7 इक्वल्स टू 154 सेंटीमीटर स्क्वेअर. 154 सेंटीमीटर स्क्वेअर. मग आता या पूर्ण याचा एरिया, आता रिमेनिंग फिगर काय येईल? मग 432 मायनस हे जे 4 सेक्टर्स आहेत ते किती? 154. ते सबट्रॅक्शन करूयात. 12 - 4 8, 6, 13 - 6 7,
1 तर 278 सेंटीमीटर स्क्वेअर. ऑप्शन नंबर 3. Question number 11. The area of circle with O is 308 सेंटीमीटर. म्हणजे ह्याचा सर्वांचा एरिया काय सर्कलचा 308 सेंटीमीटर. फाइंड द पेरिमीटर ऑफ द शेडेड सेमी सर्कल फ्रॉम द फॉलोइंग फिगर. आणि हे जे आहे याची काय काढायची आहे, पेरिमीटर काढायची. म्हणजे ते काय झाली, सेमी पेरिमीटर किंवा पेरिमीटर ऑफ अ सेमी सर्कल. आता त्यासाठी आपल्याला काय माहीत पाहिजे, आर माहीत पाहिजे, रेडियस आपल्याला काढावं लागेल. म्हणजे हा जो एरिया दिलेला आहे सर्कलचा त्याच्यावर आपल्याला रेडियस मिळेल. बघा, एरिया इक्वल्स टू पाय आर स्क्वेअर. एरिया पाय आर स्क्वेअर म्हणजे 22/7 इंटू आर स्क्वेअर इक्वल्स टू 308. आपल्या सोयीसाठी आपण इकडं या साईडला घेतलं. आर स्क्वेअर इक्वल्स टू 308 इंटू इथं 7 न्यूमरेटरला जातील आणि हे 22 खाली डिनॉमिनेटरला येतील. 22 काय येतील खाली डिनॉमिनेटरला. मग इथे आता 22ने याला पण डिवाइड करूयात. 22 × 22 आणि इथं किती येतील 8 आणि 22 4 जा 88. आता इथे काय आलं आहे 14 × 7. याला आपण असं लिहू शकतो 2 × 7 × 7. 2 × 7 × 7. Therefore radius equal to, taking the square root of both sides, 7 × 7चं काय येतं स्क्वेअर रूट 7 आणि 2चा स्क्वेअर रूट काय येतो √2 आहे, तो √2 सेंटीमीटर. ही आली आपली रेडियस. आता याच्यातून काय काढायचं आहे, पेरिमीटर ऑफ अ शेडेड रिजन. मग ती किती येईल पेरिमीटर. आता हे जे आहे हे काय आहे, ही सर्कम्फरन्सच्या हाफ आहे. ही काय आहे सर्कम्फरन्सच्या हाफ म्हणजे काय असेल ती पाय आर प्लस, आणि हे काय आहे डायमीटर म्हणजे काय येईल 2r. हे काय येईल 2r. आता इथं व्हॅल्यूज टाकूयात. पायची व्हॅल्यू आहे 22/7 इंटू आरची किती आलं आहे 7√2 प्लस 2 इंटू 7√2. हे 7 कॅन्सल. 22√2 प्लस 2 7 जा 14√2. आता इथं ॲडिशन होईल, हे √2 आणि 22 प्लस 14 हे 6 and 3 36√2 सेंटीमीटर. 36√2 सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 4. लास्ट क्वेश्चन. हे आता हे काळजीपूर्वक बघा. There are 2 wires of length 44 centimeter each. A circle is formed from one wire circle is formed and square is formed from the other. Find the difference in the areas of two figures so formed. म्हणजे हे किती आहे, पहिल्यांपासून काय केलं सर्कल फॉर्म केलं. हे टोटल वायर किती आहे 44 आणि दुसऱ्यापासून काय केलं हा एक स्क्वेअर फॉर्म केला. त्याचा एरियामध्ये किती डिफरन्स येतो ते करायचं आहे. आता हे 44 ही जी लेंथ आहे ही 44 आहे. ही यालाच काय म्हणतो आपण सर्कम्फरन्स. म्हणजे याची सर्कम्फरन्स काय आहे 44 आणि ही लेंथ 44 म्हणजे ही याची पेरिमीटर किती येईल 44. याची पेरिमीटर काय आली 44. आता हा स्क्वेअर आहे म्हणजे साईड काय असेल मग 44 डिवायडेड बाय 4 म्हणजे 11. हे 11 ही 11 हिची साईड आली आणि हिची सर्कम्फरन्स आहे 44. आता याचा एरिया आपल्याला लगेच काढता येईल साईड इंटू साईड, पण याचा एरिया काढण्यासाठी आपल्याला अगोदर काय करावं लागेल त्याची रेडियस काढावं लागेल आणि नंतर मग एरिया काढावं लागेल. आता सर्कम्फरन्स दिलेली आहे त्याच्यावर काय करायचं आपल्याला रेडियस काढायची. सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय 2πr = c. 2πr = c. 2 × 22/7 इंटू r = 44. 44 ही सर्कम्फरन्स दिलेली आहे. देअरफॉर r = आता बघा हे 44 हे 7 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये जातील आणि 2 × 22 हे डिनॉमिनेटरला जातील. आता 22 × 2 ते काय येईल 4. 44 22 × 2 44. 41 1 44 41. इथं काय येईल आता मग 7 सेंटीमीटर. रेडियस किती आली 7 सेंटीमीटर. आता एरिया ऑफ म्हणजे रेडियस 7 आली मग एरिया ऑफ दिस सर्कल
एरिया सर्कल काय येईल 22/7 इंटू रेडियस स्क्वेअर म्हणजे आर स्क्वेअर. हे 7 7 कॅन्सल. 22 इंटू 7 154. किती आलं ते 154. आता हा जो स्क्वेअर आहे याचा एरिया किती येईल 11 इंटू 11. तो काय असेल 121. काय असेल तो 121. आणि हा जो सर्कल आहे त्याचा एरिया किती आला 154. 154. मग दोघांमधला डिफरन्स किती येतोय. डिफरन्स 154 मायनस 121. 121 इक्वल्स टू सबट्रॅक्शन करूया 330. 33 सेंटीमीटर स्क्वेअर. 33 सेंटीमीटर स्क्वेअर. ऑप्शन नंबर 2.